महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकांमध्ये एकटं लढण्यासाठी भाजप सक्षम आहे अशी प्रतिक्रिया महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे। शिक्षक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सतीश पत्की यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे या औरंगाबादमध्ये आल्या होत्या। त्यावेळी पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी युतीतल्या ब्रेकअपवर भाष्य केलं। दरम्यान निवडणुकांच्या नंतर शिवसेना भाजप एकत्र येणार की नाही याचा निर्णय वरिष्ठ घेतील असं पंकजा म्हणाल्या। ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। राज्यामध्ये शिवसेना भाजपाची 25 वर्षाची जी युती होती ती उद्धव ठाकरे यांच्याकडनं त्यांचे भाषण केलं आणि त्यांनी ती तोडली। मात्र ह्या युती जिथून निर्माण झाली होती, ज्यांच्या घरातून ह्या युतीचे खरे तर निर्माण झाली होती, ते या युतीचे निर्माता होते गोपीनाथ मुंडे आणि स्वर्गीय प्रमोद महाजन। माझ्यासोबत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। ताई, ही युती संपुष्टात आली आहे, खरं तर घरचं नातं आहे तुमचं युतीचं, पहिली काय प्रतिक्रिया? हे पहा, जेव्हा अनेक वर्षापूर्वी प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी एका विचाराचे लोक एकत्र आणण्याचा संकल्प भाजपा शिवसेनाने केला। प्रमोदजी महाजन त्याचे शिल्पकार, युतीचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, मुंडे साहेब, हे सगळे, उद्धवजी पण होते, सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते। तेव्हा युती झाली, अनेक वर्ष आम्ही त्या लढ्यामध्ये सर्व एकत्र लढलो आणि युती राहावी अशी जी इच्छा होती ती सर्वांची होती। पण आता पक्षाचा जो स्कोप वाढत चाललाय, पक्षाच्या म्हणजे आमदारांची संख्या वाढली आहे, लोकांना निवडणूक लढण्याची संधी हवी आहे, त्या भूमिकेमध्ये आज जे झालेला आहे निर्णय, तो सत्य स्वीकारून आम्ही आमच्या लढायला पूर्ण जातो। पण कधी याचं दुःख वाटतं की अशा प्रकारे युती तुटायला नको होती, कारण की तिथं तुमचं कुठेतरी वडिलांनी ती युती आणली होती किंवा सगळ्यांनी एकत्र मूठ बांधली होती। ज्यांनी ही मूठ बांधली होती ते कोणी आज हयात नाही आहेत, ह्याचं नक्की दुःख वाटतं की ते आज हयात नाही आहेत आणि ती संकल्पना त्यांची जी आहे ती संकल्पना घेऊन आम्ही लढा देत राहू पुढे भविष्यात। एखाद्या युती आमची विधानसभेलाही झाली नव्हती आणि तेव्हा मी माझं मत मांडलं होतं की युती नाही झाली याचं वाईट वाटणं तेव्हा शक्य होतं, पण आम्ही ऑलरेडी एक निवडणूक बिना युतीची लढलो आहोत। त्यामुळे आता युतीशिवाय लढण्याची आमची ही दुसरी वेळ राहील। आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये पण आम्ही वेगळे लढलो होतो, तर त्यामुळे मला वाटतं आता आमची रिहर्सल बरीच झालेली आहे। आम्ही खूप वेळा पाहिलं की युतीमध्ये ज्यावेळेस तणाव निर्माण झाला त्यावेळेस एक नाव होतं जे नेहमी युतीतला तणाव दूर करायचं आणि एकत्र आणायचं। औरंगाबादेतल्या महानगरपालिकेची निवडणूक असू देत किंवा राज्याचा कुठलाही तणाव असू देत, ते नाव होतं गोपीनाथ मुंडे यांचं। ती भूमिका तुम्ही पार पडणार आहेत का यापुढे, आणि तुम्हाला वाटतं का की एकत्र यावं म्हणून? हे बघ, मुंडे साहेबांची भूमिका पार पाडण्या एवढी मोठी परिपक्व नेता मी आहे का नाही हे मी भाष्य करणं योग्य नाही। मी स्वतःला त्या उंचीचं समजत नाही आणि आता ऑलरेडी निर्णय झालेला आहे। त्याच्यामुळे दोन्ही पक्ष आपल्या आपल्या परीने ताकद लावतील आणि चारही पक्ष, प्रमुख जे पक्ष आहेत महाराष्ट्रातले, इतर सर्व पक्ष या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उडी घेतील आणि जनतेचा कौल जो आहे तो आम्ही भविष्यामध्ये बघू। आम्ही जिंकण्यासाठी लढू।